कामगार आयुक्तालय भरतीची एक महत्त्वाची अपडेट येते। भरतीच्या पदसंख्येमध्ये थोडा बदल करण्यात आला असून याबाबत अधिकृत शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले। पण त्याआधी कामगार भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना। सध्या अनेक विद्यार्थी जुन्या कायद्यांचा अभ्यास करून तयारी करत आहेत। मात्र आमच्या टीमने केलेल्या पडताळणीत असे आढळून आले आहे की अनेक कामगार कायद्यांमध्ये कालांतराने दुरुस्त्या करण्यात आल्या। काही कायद्यांमध्ये नवीन कलमे समाविष्ट झाली आहेत, तर काही नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले। यामुळे जर तुम्ही जुन्या पुस्तकांमधून किंवा जुन्या नोट्स मधून अभ्यास करत असाल तर सावधान। याच पार्श्वभूमीवर आम्ही माहितीच्या अधिकारातून कामगार आयुक्तालयाकडे अद्ययावत कायद्यांची माहिती मागवलेली आहे। त्या आधारे नवीन कायद्यांनुसार सविस्तर नोट्स तयार करण्यात आल्या आहेत आणि त्याच पॅटर्नवर 50+ टेस्ट सिरीज सुरू आहे। तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला लगेच व्हॉट्सअप करा, डेमो बघा आणि मगच ठरवा किंवा कॉमेंट मध्ये PDF असे टाइप करा। आता पाहूया भरती संदर्भातील नवीन शुद्धीपत्रकात नेमके कोणते बदल करण्यात आले। पहिला बदल ठाणे सानपाडा कार्यालयाशी संबंधित आहे। समांतर आरक्षणामध्ये आधीची ओपन जनरल जागा कमी करून माजी सैनिक प्रवर्गासाठी देण्यात आली आहे। तर दुसरा बदल वाशी नवी मुंबई येथील पदसंख्येमध्ये करण्यात आलाय। यामध्ये पूर्वी असलेली SC जनरल प्रवर्गाची जागा बदलून ती SC माजी सैनिक प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहे। म्हणजेच एकूण पदसंख्येत मोठा बदल नसला तरी संबंधित प्रवर्गातील उमेदवारांसाठी हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे सर्व उमेदवारांनी नवी शुद्धीपत्रक काळजीपूर्वक वाचूनच अर्ज प्रक्रिया करा। सध्या अर्ज भरणे सुरू आहे आणि याची अंतिम दिनांक 11 जून शेवटची तारीख आहे। जर तुम्हालाही अद्ययावत कायद्यानुसार तयार केलेल्या इम्पॉर्टंट नोट्स 50+ ऑनलाईन प्लस ऑफलाईन टेस्ट सिरीजचा TCS पॅटर्नवर सराव करायचा असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीचा स्क्रीनशॉट काढून आमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून वर्तमान निर्णय चॅनलला फॉलो नक्की करा।